मित्रांनो नमस्कार, सर्वांना सप्रेम जय भीम, जय ज्योतिबा. खरं तर ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मोठ्या ताकदीचे प्रयत्न केलेत आणि महात्मा फुलेंनी इथल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी तेव्हाच्या ब्रिटिशकालीन भारतामध्ये लढा दिला. त्या समता पेरणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी लोक राहतोय. आणि रिसेंटली यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये एक राळेगाव तालुका, छोटासा तालुका आहे. खरं तर तो तालुका काय मेट्रो सिटी नाहीये. तो तालुका खऱ्या अर्थानं एक कापसाची सुंदर बाजारपेठ असलेला छोटासा तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये विशिष्ट जाती आणि धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. आणि त्या तालुक्यामध्ये एक छोटंसं प्रकरण घडलं आणि 34 मुली बेपत्ता झाली अशी माहिती प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रचंड वेगानं व्हायरल होती. आणि हे प्रकरण बाहेर आणण्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा कुणाचा, तर जो पक्ष सत्तेमध्ये त्या पक्षाचा, आणि त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. त्या पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रफुल्ल चव्हाण यांनी दावा केला होता की या मुलींच्या तस्करीमध्ये फक्त आणि फक्त शेड्यूल कास्ट, दलित, शेड्यूल ट्राईब, आदिवासी या फक्त 2च कॅटेगरीचा समावेश आहे. ते बोलताना हे सुद्धा बोलले होते की आदिवासी समाज अत्यंत भोळा बाबडा समाज आहे, पण लक्षात घ्या आदिवासी समाज भोळा बाबडा आहे याचा अर्थ तो स्वतःला विकणारा नाहीये. तो प्रचंड मोठ्या ताकदीचा समाज आहे जो जंगलाचं संरक्षण करतो, प्रोटेक्शन करतो, कन्झर्वेशन करतो. आज त्या समाजातले असंख्य सारे मुलं आणि मुली नोकरीमध्ये आहेत, सरकारी दरबारी काम करतात. आणि त्याच मतदारसंघाचे आमदार सन्मान्य अशोक उईके जे राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत, आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच जिल्हाध्यक्षांनी तो प्रकार बाहेर काढला. नंतर यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील सन्मान्य कुमार चिंता, ऍडिशनल एसपी रिस्पेक्टेड अशोक थोरात यांनी दावा केला की सदर प्रकरण पूर्णपणे फेल आउट आहे. कुठलाही आरोप नाही, कुठलीही तस्करी नाही, तक्रार सुद्धा नाही. आणि आज भारतीय जनता पार्टी स्वतः तोंडावर पडलेली आहे. आणि या विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये विदर्भात प्रामुख्याने सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एक निर्भीड ऍक्टिव्हिस्ट रिस्पेक्टेड सीमा तेलंगे लोखंडे माझ्यासोबत आहेत. नुकतीच त्यांनी काल की परवा मला वाटतं एक पत्रकार परिषद घेतली आणि आव्हान केलं थेट भारतीय जनता पार्टीला. आणि म्हणूनच 28 तारखेला यवतमाळ शहरामध्ये विविध सामाजिक संघटनांच्या वतीने यवतमाळ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या संदर्भानं त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी एक महत्वाचं मोर्चाचं ऑर्गनायझेशन त्यांनी व काही महत्वाच्या सामाजिक संघटनांनी केलेलं आहे. माझ्यासोबत सीमा तेलंगे लोखंडे आहेत. मॅम, नेमका काय प्रकार होता, काय नेमका विषय घडला राळेगावमध्ये, या संदर्भात ऑलरेडी तुम्ही माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं की पुन्हा एकदा यवतमाळकरांना या बाबतीत आपण सांगावं, जागरूकता करावी. आणि ऑलरेडी तुम्ही हे काम करतच असता. बरोबर आहे. जय जिजाऊ, जय ज्योती, जय शिवराय, जय भीम. आज आपण सगळे या मुद्द्याला धरून तू माझ्याकडे आलास. काल परवापासून आम्ही ते सगळं कंटिन्यू त्यात अभ्यास करत होतो. वस्तुस्थितीमध्ये हे प्रकरण जे उघडकीस आणलेलं आहे प्रफुल्ल चव्हाण साहेबांनी, ते स्वतः वकील आहेत आणि व्यवसायाने ते वकील आहेत, मी वकील आहोत, आम्ही कलिग्स आहोत. तर त्यांनी ज्या पद्धतीने मोठा आवाज आणला होता की या प्रकरणामध्ये मुलींची तस्करी केल्या जाते, आदिवासी मुलींना बेपत्ता केला जातो, आदिवासी मुलींना फूस लावून पळवून नेलं जातं किंवा आदिवासी मुलींचं शोषण केलं जातं, लव जेहाद प्रकरण आहे किंवा हिंदू मुस्लिम त्याला वातावरण देण्यात आलं. आणि राळेगाव तालुका अतिशय तंग केला आणि बजरंग दलाचे काही लोक तिथे त्यांनी टायर जाळलेत, सगळं राळेगाव बंद केला आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं, दंगल सदृश्य वातावरण. आणि हे जाणून बुजून सत्ताधारी पक्षाने केलं. मला असं म्हणायचंय की तुम्ही सत्ताधारी पक्ष आहात, एखादी प्रकरण तुमच्या समोर येते आहे तर तुमचं पहिलं काम आहे की पोलीस तपास करणे, यंत्रणा तुमच्या हातात आहेत. आणि महत्वाचं म्हणजे उईके साहेब आदिवासी विकास मंत्री त्या विभागाचे आमदार आहेत, मागच्या 3 टर्म पासून निवडून आलेले आहेत. आणि तुमच्या मतदारसंघामध्ये एखादी शोषणाची गोष्ट घडते तर तुम्ही काय करत आहात मग इतक्या वर्षापासून, हा माझा प्रश्न होता. एक तर तुम्ही नैतिक जबाबदार आहात, नैतिकरित्या की तुम्ही तुमच्या मुलींचं संरक्षण करू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि जर हे प्रकरण फेक आहे, हे प्रकरण जर खोटं आहे किंवा फेक आहे तर या प्रकरणाला कुठेतरी दाबलं गेलं पाहिजे होतं किंवा हे प्रकरण समोर यायला नको होतं. पण कुठेतरी हिंदू मुस्लिम रंग द्यायचा, प्रकाश झोतात यायचं, लव जेहाद लोकांना दाखवायचं आणि त्याचं नाव खूप अट्रॅक्ट करून घ्यायचं या लोभापोटी.
आणि ह्या सगळ्या अट्रॅक्शन पोटी, मीडियाच्या अट्रॅक्शन पोटी यांनी तो उहापोह केला, मीडियावरती आणला आणि मीडियाने ते खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर पसरवलं. पण वस्तुस्थितीमध्ये अशी कुठलीही आदिवासी मुलींची एकही तक्रार पोलीस स्टेशनला नोंद नाहीये, किंवा अशी कुठली अल्पवयीन मुलगी लव्ह जिहादमध्ये गेलेली नाहीये, किंवा तिच्या असं विक्री झालेली नाहीये मुस्लिमांसोबत वगैरे, असं काही झालेलं नाहीये. उलट तिथे दंगल सदृश्य वातावरण झालं. लोकांच्या म्हणजे मुस्लिम कुटुंबाच्या घरावरती दगडफेक झाली. आणि आपण कोणाला पाठीशी घालत नाही. ज्याने चूक केली त्याला शिक्षा झाली पाहिजे. कुरेशीने चूक केली असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, आम्ही या मताचं. परंतु निष्पाप लोकांना तुम्ही अशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये आतमध्ये आणता, त्यांच्या घरावर दगड फेकता आणि ज्यांचा काही दोष नाहीये त्याच्यावर रोष व्यक्त करता, वातावरण तंग करता, पब्लिकला टेन्शन मध्ये आणता. सामूहिक प्रवासाच्या ज्या काही गाड्या होत्या त्या बंद केल्या त्या दिवशी आणि अतिशय तंग असं वातावरण. असं वाटायचं की आता दंगली भेटू शकतात गावात आणि असं बंद होतं. असं वातावरण सत्ताधारी पक्षाने करावं. जो सत्तेत आहेत, ज्यांनी प्रशासनाने शांतता ठेवायला पाहिजे, वातावरण शांत ठेवायला पाहिजे, लोकांना अपील करायला पाहिजे सत्ताधारी पक्षाने की वातावरण शांत ठेवा. तुमचं कर्तव्य आहे वातावरण शांत ठेवण्याचं. या उलट तुम्ही पेटवून राहिले. म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही स्वतःचं नाव करण्यासाठी द्वेष पसरवताय, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. आणि हे असं चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी. आपण पाहतो आहे प्रत्येक ठिकाणी यांनी कुठलं ना कुठलं, मध्ये ते टिपू सुलतानचं प्रकरण आलं तेव्हा प्रत्येक गावागावात घराघरात जाऊन यांनी आंदोलनं केली. आमदाराच्या घरासमोर जाऊन काय ते जोडे मारा, हे करा ते करा. यामुळे काय होतं की वातावरण खराब होतं. तुम्ही कुठलाही मुद्दा आला की वातावरण खराब करायला रस्त्यावर उतरता आणि समाजातला सलोखा बिघडवला. एक सामाजिक सलोखा टिकवणं शासनाचं काम आहे, मंत्री म्हणून यांचं काम आहे. हे का गेले तिथे तर यांच्याकडे पुरावे नव्हते तर? तुमचेच एसपी, तुमचेच गृहमंत्री, तुम्हीच आमदार, तुम्हीच तिथले कॅबिनेट मंत्री, तुम्ही आदिवासी विकास मंत्री आणि तुम्ही त्या आंदोलनामध्ये जाता की असं झालं, न्याय कोणाला मागायचं? ही काय पद्धत आहे? म्हणजे हे असं झालेलं आहे चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे भारतीय जनता पार्टी जगाच्या पाठीवरचा एकमेव असा पक्ष आहे जो सत्तेमध्ये असताना स्वतःच्या विरोधात आंदोलन करतो. स्वतःच्या विरोधात नाही करत, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आंदोलन करतो. त्यांना राजकारण करायचंय, स्वतःची पोळी भाजून घ्यायचे, लोकांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम लव्ह जिहाद द्वेष पसरवायचे, जाती जातीमध्ये आदिवासी वेगळे, हिंदू वेगळे, मुस्लिम वेगळे हे दाखवायचे आणि हे करून यांना राजकारण करायचे. बरोबर. म्हणजे यांना नुसताच द्वेष नाही पसरवायचा, कायमस्वरूपी सत्तेत राहण्यासाठी हिंदू वोट बँक आपल्या जवळ जमा करायची होती आणि त्यासाठी यांनी हा प्रकार केला. पण आदिवासी लोकांना त्यांच्या मुलींची बदनामी झाली ना. आज राळेगाव तालुक्यातल्या मुलींसाठी लग्न जोडवण्यासाठी जर कुठे कोणी निरोप गेला तर कोणी जाणार नाही ना मुलगी बघायला, आणि तिथले मुलं पण जाणार नाही कुठे, त्या मुलं पण कोणी म्हणजे मुलाला कोणी मुलगी देणार नाही. तर अशा पद्धतीने जर ट्रॅफिकिंगच्या संदर्भात तुम्ही आदिवासी समाजाची बदनामी करता, तर माझं एक महिला वकील म्हणून कर्तव्य होतं की काय फॅक्ट आहे ते जाणून घेणं, पोलीस डिपार्टमेंटकडनं रिपोर्ट आहे का ते जाणून घेणं. आणि असं कुठलंच नसेल तर आमदारांना हे शोभत नाही. त्यांनी ते तर एकही क्षण त्या पदावर राहण्याची पात्रतेच्या नाही. त्यांनी आज रोजी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे होता, कालच द्यायला पाहिजे होता आम्ही मागणी केल्यानंतर. पण ही लोक इतकी बेशरम आहे, गृहमंत्र्यांपासून कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत यांना कसलीच लाज नाही. मुलींची इज्जती जाओ, कोणाची बदनामी हो, काही हो, आमची वोट बँक कायम राहिली पाहिजे, आमचं राजकारण कायम राहिलं पाहिजे. जनता मेली तरी चालते. 28 तारखेला आपण मोर्चाचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे, काय नेमकी काय काय आहे, कसं प्लॅनिंग? 28 तारखेचं मोर्चाचं नियोजन आम्ही नाही केलं. आमच्यासोबत काही आदिवासी असोसिएशन्स आल्या होत्या. त्यांनी आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आधी घोषित केलं होतं की जर आपण असं असं होत असेल तर आपण त्या पद्धतीने, तर त्यांचं नियोजन आहे आणि त्या नियोजनामध्ये आम्ही सहभागी होणार. एक सामाजिक संघटन म्हणून, कारण असं कुठेही व्हायला नको. सामाजिक सलोखा कायम राहावा ही आमची भावना आहे. आम्ही फुले